विसोबाचे उपदेश। ज्ञानेश्वराच्या सांगण्यावरून नामदेव विसोबा केचरांना भेटायला आणि त्यांच्याकडून उपदेश घ्यायला गेले। तेव्हा विसोबा केचर एका महादेवाच्या मंदिरात होते। नामदेव जेव्हा तिथे पोचले तेव्हा एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं। अत्यंत म्हातारे विसोबा केचर चक्क महादेवाच्या पिंडावर पाय ठेवून झोपले होते। त्यांची अवस्था सुद्धा गलिच होती, कपडे स्वच्छ होते। नामदेवांना हे पाहून राग आला आणि त्यांच्या मनात आलं की हा महादेवाच्या पिंडाला पाय लावणारा माणूस काय मला उपदेश करेल। पण ज्ञानेश्वरांनी त्यांना भेटायला सांगितले असल्यामुळे नामदेवांनी विसोबांना उठवले। ते जागे झाल्यावर त्यांना म्हणाले, तुम्ही महादेवाच्या पिंडावर पाय ठेवून का झोपलाय? दुसरीकडे पाय ठेवा। विसोबा म्हणाले, बाळा, मी आता फार म्हातारा झालोय। माझ्या शरीरात अजिबात प्राण नाही, मला नीट दिसत सुद्धा नाही, मला पाय हलवण्याची सुद्धा शक्ती नाही। तो माझा पाय पकड आणि सरकून ठेव। नामदेवाने विसोबाचे पाय धरले आणि सरकवले। त्याच क्षणी त्यांच्या पायाखाली दुसरा पिंड प्रकट झाली। नामदेवाने त्यांचे पाय इकडे तिकडे बऱ्याचदा हलवून ठेवले। पुन्हा पुन्हा त्यांच्या पायाखाली पिंड प्रकट झाली। आता नामदेवांना याचा मागचा अर्थ कळाला। ही सगळी दृश्यच देवाने निर्माण केली आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी देव आहे। आपल्या खाली वर सर्व बाजूंना प्रत्येक वस्तू देव आहे। माणूस आपल्या सोयीसाठी देवाचं एक प्रतीक म्हणून मूर्ती बनवतो, देवाला एखाद्या रूपात बघतो, मूर्तीची पूजा करतो। केवळ हे प्रतीक किंवा रूप म्हणजे देव नाही, तो तर सर्वत्र आहे। त्यांना आपल्या आजवरच्या भक्तीमधली त्रुटी कळाली। देव सगळीकडेच असल्यामुळे तो त्यांना भेटायला आलेल्या निर्तुनात ज्ञानेश्वरामध्ये सुद्धा होता। त्यांनाही आदराने वागवायला हवं होतं, त्यांनी तसं केलं नाही, त्यामुळे त्यांचं मडकं कच्चं राहिलं होतं। विसोबांना आता नामदेवाचा बोध झाला हे लक्षात आलं आणि ते आपल्या गलिच्छ अवतार दूर करत मुळात रूपात आले आणि त्यांनी आपल्या चमत्काराने नामदेवाचं मडकं भाजून पक्क केलं होतं। नामदेव विसोबाचे शिष्य झाले आणि आपल्या ज्ञानात प्रगती केली। पुढे स्वतः विठ्ठलाने त्यांची परीक्षा घेतली, त्यातही ते उत्तीर्ण झाले।